श्रीगोंदा शहरातील काष्टी स्टेशनला जाणाऱ्या फूट रस्ता येथे वारंवार अपघात होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करत आहे। अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे। आज सकाळी याच ठिकाणी एका दुचाकी आणि कचरा गाडीचा समोरासमोर अपघात झाल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नमस्कार, आपल्या सर्वांचं प्रशासक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज सकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील फूट रस्ता येथे श्रीगोंदा नगर परिषदेची कचरा गाडी आणि एका दुचाकीमध्ये जोरात धडक झाली। यामध्ये दुचाकी चालक दळवी नावाचा तरुण आणि माध्यमिक विद्यालयात 10वी मध्ये शिकणारा रसाळ हा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। जखमींची पूर्ण नावे समजू शकली नसली तरी दुचाकी चालक हा श्रीगोंदा शहरातील दळवी वस्ती येथील राहणारा असून शालेय शिक्षण घेणारा रसाळ हा मुलगा हुलेवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून समजली आहे। जिनिंग मिलमध्ये कामाला असणारा दळवी नावाचा तरुण आज सकाळी 7 वाजता लिंपणगावरून श्रीगोंद्याकडे येत असताना हुलेवाडी येथे उभ्या असलेल्या आणि श्रीगोंद्यात सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या रसाळ्या विद्यार्थ्याने सदर दुचाकीला हात करून लिफ्ट मागितली। त्यानंतर दळवी याने दुचाकी थांबून या विद्यार्थ्याला त्याच्या दुचाकीवर बसवले। ही दुचाकी शहरातील फूट रस्ता येथे आली असता त्याचवेळी जकाते वस्तीकडे वळणाऱ्या नगर परिषदेच्या कचरा गाडीची आणि या दुचाकीची समोरासमोर धडक झाली। यामध्ये दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातात कचरा गाडीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालकाला मात्र कुठली दुखापत झालेली नाही। सदर अपघातात जिनिंग मिलमध्ये कामावर जाणारा तरुण आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर दुखापत झाल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते। अपघात झाल्यानंतर त्या परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते बबलूभाई जकाते आणि काही नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्त तरुणांना रुग्णालयात पाठवले। तसेच अपघात झालेल्या ठिकाणी रस्त्याने जाणारे येणारे लोक त्या ठिकाणी थांबून गर्दी करत होते, त्यामुळे अजून काही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेत अपघातग्रस्त दुचाकी त्यांनी उचलून बाजूला घेतली। शहरातील याच फूट रस्ता परिसरात आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत। या ठिकाणी नगर परिषदेचे दुभाजक संपत असताना सुद्धा ते दर्शनावर कोणताही फलक लावलेला नाही, त्यामुळे अनेक वाहने या ठिकाणी दुभाजकाला धडकल्याच्या घटना घडून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद प्रशासन व चालकांच्या दृष्टीने इथे कोणत्याच उपाययोजना करत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे आणि आता तरी प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यक्त होत आहे।